आणि नक्कीच हिम्मत यांच्याकडून एक देवेंद्रसाठी खास बक्षीस आहे. आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे सल्लागार आहेत देवेंद्र पाटील यांना खास बक्षीस हिम्मत भोईर यांच्या माध्यमातून 3 षटकाराला 3000 रुपये. पहिला चेंडू दीपक, पहिला चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये गणेश थोडा फसतोय. पहिला चेंडू येतोय डॉट. चेंडू अगदी येतो आमच्या भेटीला, पाहुण्यांच्या भेटीला चेंडू येतोय आणि हा षटकार येतो गणेशच्या बॅट मधून. सुंदर फटका. मात्र हे चॅलेंज आम्ही स्वीकारतोय, सांगतोय रिक्षा संघटना. नक्कीच हा चेंडू खाली राहतोय, हा चेंडू डॉट येतोय. 6 ओव्हरची मॅच असेल आणि नक्कीच वेळ वाचवलेला सर्व संघांनी सर्वांचा देखील आमचं धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. नक्कीच आयोजकांनी लगेच निर्णय घेतला आम्ही 6 ओव्हरची मॅच ठेवू. चेंडू हवेमध्ये, मात्र हा चेंडू जातो हवेच्या जोरावरती आणि सुंदर अप्रतिम झेल या स्पर्धेमधील सचिन आज जबरदस्त झेल टिपतोय, आपल्या डाव्या हातामध्ये झेल टिपतोय आणि अशा प्रकारे गणेश बाद होतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आणि 1 गडी बाद. पॉवर प्ले शतक सुरू आहे. चांगली संधी आली होती गणेशला खेळण्याची, मात्र पहिला षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू चांगला बॅटमध्ये आला होता, मात्र असं वाटलं तर षटकार झाल की काय, मात्र जबरदस्त झेल टिपला एका हातामध्ये. दिनेश चेंडू जातो, अगदी चेंडू थांबवण्याचं काम केलेल्या क्षेत्ररक्षकांनी. या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 8. पहिलं पॉवर प्ले शतक सुरू आहे आणि त्या शतकातील शेवटचा चेंडू असेल. दिनेश चेंडू ऑनसेटला खेळतोय, चेंडू येतोय अगदी प्रेक्षकांच्या भेटीला आणि हा येतो दिनेशच्या बॅटमधून दमदार बहारदार षटकार. 6 धावा. नक्कीच देवेंद्र पाटील सल्लागार आहेत आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे आणि त्यांना देखील 3 चेंडू 3 षटकार मारले. हिम्मत भोर यांच्या मार्फत 3000 रुपये. वाईट सेसर पंचायत मार्फत देतोय. नक्कीच देवेंद्र एक चांगला बॅटर आहेत आणि त्यांना एक वेगळं बक्षीस लावण्याचं काम हिम्मत भोर करतात. 3 चेंडू 3 षटकार, रोख रक्कम 3000 रुपये.
अगदी चेंडू पंचाच्या वरून चेंडू खेळलेला, अगदी समोर चेंडू खेळला होता, एकदा कंप्लीट झालेले आहेत. एकच धाव घेतली जाईल आणि नक्कीच एक धावा सुरू आहेत. मात्र जेव्हा 6 ओव्हर संपन्न होतील ना तेव्हा रिक्षा संघटना किती धावेस थांबतोय, किती धावा बनवतोय. वाईट चेसला येतोय, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय रिक्षा संघटना या संघाला. धाव संघ झालेली ती 17 धावा. 6 ओव्हरमध्ये किती धाव बनवेल? 50, 60, 65, 70 ते त्या पलीकडे. दिनेशच्या बॅटमधून हा फटका निघतो, चांगला फटका, मात्र जास्त धाव मिळणार नाही आहे. धावा फक्त आणि फक्त मिळतील एकच. येस अंपायर, 2 का 1? बॉल द्या, बॉल द्या. पंच बॉल का समोरचा बॉल का? पंच किती? एकच 2 धाव असतील, एकच धाव असेल. मात्र चेंडू कुठल्या पद्धतीने गेला, कुठे गेला, कुठे लँडिंग झाला याचं देखील लक्ष पंचांचं हवं आहे. चेंडू हरवलेला आहे, मॅच चेंडू हरवलेला आहे आणि नक्कीच आता धावा बनाव्या लागतील. येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 70 धावा बनाव्या लागतील. समोर चांगला संघ आहे, गावदेवी मास्टर कोळशे संघ आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका, अगदी गॅपमधून शोधून फटका काढला होता. 1 धाव झालेला, थोडीशी मिसफीड, मात्र याचा फायदा होतोय रिक्षा संघटनाला. 2 धावा. चलो बस, चलो मैच चालो, बाहर चलो, बाहर चलो, बाहर. मॅच चेंडू आलेला आहे. आणि इथे फटका फसला होता, मात्र इथे झेल सुटते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी संधी मिळते दिनेश यांना. सरळ सोप्पा हातामध्ये झेल काढून दिला होता, मात्र त्या खेळाडूने झेल सोडला. देवेंद्र पाटील स्ट्राईक मिळते. 3 षटकार मारा, 3000 रुपये कमा. हिम्मत भोर यांच्या माध्यमातून. एकच धाव घेतली जाईल. चेंडू होतो डी झोनमध्ये. 1 धाव डिक्लेअर आहे, लक्षात घ्या. चेंडू येतो आमच्या भेटीला आणि येतोय देवेंच्या बॅटमधून षटकार. बघा काय एकदम चॅलेंज केलेलं आहे हिम्मतला, मात्र मी पण देखील षटकार मारू शकतो. धाव संख्या 28 झालेले आहेत. देवेंद्र षटकार बॅटमधून षटकार आल्यानंतर रिक्षा संघटना आणि जानकी 11 दोन्ही संघ खुश झालेले आहेत.
मात्र देवेंद्र देखील षटकार मारू शकतो. गोलंदाज अमित. 6 ओव्हरची मॅच असेल. 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 60, 70 किंवा 75 धावा बनाव्या लागतील, कारण समोरचा संघ जो आहे तो चांगला संघ आहे, गावदेवी मास्टर कोलशेत. हवा देखील सुटलेली आहे, मात्र हवेचा फायदा बॅटरला नक्कीच होणार आहे. जास्त धाव मिळणार नाही आहे, फक्त एकच धाव मिळेल. कार्पेटला खेळतो चेंडू, ऑन साईडला खेळतो दिनेश. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, मात्र देवेंद्र थोडे कमी पडतात. कडी बाद देवेंद्रला देखील परतावा लागेल. देवेंद्रच्या माध्यमातून एक षटकार देखील आपण पाहिला होता, मात्र तोच देवेंद्र सल्लागार आहेत अग्रिकोली समाजसेवा मंडळामध्ये. तो देवेंद्र बाद झालेल्या धावच्या रूपाने गडी बाद. धन्यवाद डीजे. कॅप्टन उतरतो मैदानाच्या आतमध्ये जयेश, आणि ही जोडी जी आहे ना दिनेश आणि जयेश, हे नक्कीच दोन्ही एक एक सामने जिंकून दिलेले बॅटर आहेत. दिनेशच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत मोठा षटकार, लांबच लांब, 6 धावा. धन्यवाद. 6 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच किती धावा बनवतोय रिक्षा संघटना. मग असे बोललो 60, 65, 70, 75 किंवा 80 अशी जर बॅटिंग राहिली ना तर 70च्या पलीकडे धावसंख्या बनू शकेल. हे दोन्ही बॅटर चांगले बॅटर, सेफ बॅटर आहेत, जयेश आणि दिनेश. आणि दोघांनी जर्सी घातलेले आहेत डिका स्पोर्ट्स, आणि ते दोन्ही ठरले होते सामनावीर. एक चॅलेंज असेल आम्ही त्यांना. दिनेशचं येणारे 3 चेंडू, 2 मोठे फटके, 3 चेंडू, एकात 2 विकेट. फटका अगदी चांगला आहे, मात्र योग्य फटका तितका नाही आहे, मात्र अगदी सेफ लँडिंग मध्ये चेंडू पडतोय. एक धाव बघायचा दिनेश पोचेपर्यंत. दिनेश पोचतो, चेंडू नंतर पोचतोय, मात्र दिनेश जिंकला, चेंडू हारला. निशांत म्हात्रे समाजसेवकात राहीगावती, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि धाव संख्या 38, 38 धावा धावफलकावरती. दिनेश पुन्हा सज्ज. सुरेखा प्रतिम चेंडू, मात्र एक तेरी तो एक मेरी, मात्र वेगवान चेंडू होता, जास्त उचली घेतली अंदाज घेता आला नाहीये. अगदी अगदी कानाच्या बाजूने चेंडू निघून जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अमित. 6 ओव्हरची मॅच आहे. 36 चेंडू मध्ये डबल धावा बनवायच्या आहेत, कारण समोर चांगला संघ आहे गावदेवी मास्टर कोलशेत. पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट मधून हा येतोय
सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. धन्यवाद. नक्कीच या 3 ओव्हर धन्यवाद धन्यवाद. 3 ओव्हरमध्ये रिक्षा संघटना धावसंख्या बनवतो 44 धाव बनवलेले आहेत. स्प्रे हवा का स्प्रे दिनेश. 44 धावा, चांगली धावसंख्या उभारतोय. पहिल्या ओव्हरमध्ये दीपक 14 धावा खर्च करतोय, एक गडी बाद करतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल 14 धावा खर्च करतोय आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अमित 16 धावा खर्च करतोय. अशा प्रकारे 44 धावा या 3 ओव्हरमध्ये बनवलेल्या आहेत. अजून 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये 44 धावा बनवल्या तर नक्कीच धावसंख्या 80च्या घरात किंवा 90च्या घरात देखील पोहोचू शकतील किंवा 100च्या पलीकडे जाऊ शकतील असे तुम्ही बॅटिंग जर केली तर. प्लीज डोंट टाइम वेस्ट. टीम दिनेश आणि जयेशला विनंती असेल, 6 ओव्हरची मॅच असेल, वेळ वाचवा जरा. कुणाल नंबर 4चा गोलंदाज स्ट्राईक वरती. जयेश बॅक टू द चेंडू समोर अगदी 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 गोलंदाज बाजून चेंडू गेला होता आणि सॉफ्ट हँड खेळून काढला होता. या चेंडूवरती फटक्यावरती 2 धावा. अगदी लक्ष होतं दोघांचंही. क्षेत्ररक्षक भरपूर दुरावरती अगदी सीमाच्या जवळ आहेत आणि योग्य फटका योग्य निर्णय जयेश घेतोय. जास्त धाव मिळणार नाही. चेंडू जातो डी झोन मध्ये, एकच धाव मिळेल. सेमीफायनल सामना बघतो आपण. आपण एक गोल्डन किंग ट्रॉफी बघतोय. आयोजक श्रीधर नवगर मास्टर्स अग्रिकोळी समाज सेवा मंडळ अंतर्गत स्पर्धा क्रमांक 5 बघतोय आपण. आतापर्यंत 5 स्पर्धा सुरू आहे, 5वी स्पर्धा सुरू आहे. सुरेख सुरेख फटका. धावा धावून काढायचा आहे. एकच धाव घेतली जाईल. कॉल बॅक करतोय थांब म्हणून दिनेश. आपल्याला हा अजून चेंडू खेळायचा बरोबर. चेंडू शिल्लक आहेत, ओव्हर भरपूर बाकी आहेत. मात्र येणाऱ्या ओव्हरमध्ये येणाऱ्या चेंडूवरती येणाऱ्या गोलंदाजीवरती आपल्याला फटकेबाजी करायची आहे, मोठे फटके खेळायचे आहे. कमीत कमी 70, 75 किंवा 80. मात्र या सार्वजनिक खेळला तर नक्कीच 80 धावा सहज पूर्ण करू शकेल रिक्षा संघटना. 3 ओव्हरमध्ये 44 धावा झाल्या होत्या. 44 धावा बनवल्या होत्या 3 ओव्हरमध्ये. दिनेशच्या बॅटमधून आहे तो अगदी दोघांच्या गॅपमधून हा चेंडू निघून जातो सीमारच्या बाहेर. मिळतील 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. ही जी गाडी आहे MH04 JV 9283 मर्सिडीज गाडी आहे. अगदी रस्त्याच्या मधोमध उभी आहे. कृपा करून गाडी कोणाची असेल प्लीज काढून घ्यायची, साईडला घ्यायची गाडी. धाव संख्या झालेली आहे ती 54. चेंडू हवेमध्ये आणि एकच इथे सेफ अगदी सेफ चेंडू लँडिंग करतोय. मर्सिडीज गाडी आहे. कृपा करून थोडी साईडला घ्यायचं कोणाचं असेल, कुठल्या खेळाडूचं असेल. कोलशे संघ तुमची मर्सिडीज गाडी असेल तर प्लीज थोडी साईडला घ्यायची आपण. नाही ना दिनेश. फटका बसतो. जास्त धाव मिळणार ना. चेंडू जातोय डी झोन मध्ये. मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव.
आणि एक धावून संघ सरकतोय. धाव संघ झाले ते 4 ओव्हरमध्ये 57 धावा. रिक्षा संघटना वर्सेस गावदेवी मास्टर कोलशेत सेमीफायनल सामना बघतो आपण. पॉवर प्ले घेतोय बॅटर. 3 खेळाडू बाहेर असतील. बॅटिंग पॉवर प्ले सुरू झालेला आहे आणि 3 खेळाडू बाहेर असतील, बाकी सर्व आतमध्ये असतील, लक्षात घ्या. आणि 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 57 धावा झालेल्या आहेत. मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30-35 धावा बनवाव्या लागतील. कारण समोर चांगला संघ आहे, मजबूत संघ आहे, मोठा संघ आहे. ठाणा परिसरामधील एक नामांकित संघ आहे कोलशेत, गावदेवी मास्टर कोलशेत. खास करून दीपक, अमोल, अमित, कुणाल, संदीप, प्रवीण आहे, सचिन आहे, जितेश आहे, देवेश आहे, भरत आहे. मग असे नामांकित खेळाडू त्या संघामध्ये आहेत. मात्र रिक्षा संघटना देखील चांगला संघ आहे. पंकज आहे, मिथुन आहे, दीपेश आहे, वासू आहे. प्लीज गाई करा, प्लीज गाई करा. पॉवर प्ले सुरू झालेला आहे. 3 खेळाडू बाहेर असतील. 3 बाहेर आहेत, तुम्ही 4 बाहेर आहेत. एक आतमध्ये चला. बॅटिंग पॉवर प्ले सुरू झालेला आहे. नंबर 5चा गोलंदाज सचिन येतोय. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 57 धावा बनवलेल्या आहेत. जयेश आणि तितकीच चांगली बॅटिंग दिनेश यांच्या माध्यमातून बघतो आपण. सुरेखा वेगवान चेंडू, मात्र पॉवरफुल गोलंदाजी. 1 नंबर गोलंदाजी, जबरदस्त वेगवान गोलंदाजी. पहिल्या चेंडू डॉट येतोय. मात्र पॉवर प्ले शतक सुरू असताना गॅपच्या शोधामध्ये आहेत. मात्र जबरदस्त गोलंदाजी, योग्य टप्पा, योग्य निर्णय. चेंडू खेळतोय, बॅक टू द बॉल. चेंडू खेळून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र नॉन स्ट्राईकला खेळाडू अगदी मधोमध सापडले होते. मात्र नॉन स्ट्राईकला फटका जर मारला असता किंवा बाद केला असता तर कदाचित किंचित. मात्र त्यांना दिनेशला बाद करण्याचा प्रयत्नामध्ये होते. दिनेश चांगला बॅटर आहे, त्यांना माहीत आहे. मात्र दिनेश जर बाद केलं तर आपण या धावा, कमीत कमी धावा रोखू ठेवू शकतो या संघाला. तो संघ आहे रिक्षा संघटना. थोडी चर्चा सुरू आहे. गोलंदाज आणि दीपक यांची. सुरेश चेंडू फटका बसतो, बघायचं थोडे कमी पडतात. समोर लहान मुलगा बघा, प्लीज तिला बाहेर घ्या, बाहेर. धावा धावून काढायचं आहे. प्लीज लहान मुलं साईडला घ्या प्लीज. 4 धावा धावून काढलेल्या आहेत. सामना सुरू आहे मित्रा. त्या लहान मुलीला तर प्लीज बाहेर घ्या. सामना संपल्यानंतर तुम्ही नंतर खेळा मैदानामध्ये, हरकत नाही आहे. बच्चे लोग सब नीचे जाइए, शाम को भंडारा है इधर 8 बजे के बाद. अभी घर पे जाइए. सुंदर फटका, 4 धावांचा फटका होता. दिनेश यांच्या बॅटमधून आलेला फटका. 4 धावा धावून काढल्या. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र फटका अगदी सर्कलच्या आतमध्ये वरून चेंडू निघून जातो. चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय दन सीमारे से बाहेर. म्हणजे 4 धावा, हा येतो चौकार. नक्कीच
शिवनेरी नाक्यामध्ये ही गाणी लागणार आहेत परवा. पंकजच्या येते पंकजच्या एरियामध्ये गाणी लागणार आहे धुळीवंदनला मंगळवारी. सुरेख फटका एक चौकार आला होता धावून आणि हा चौकार येतोय आणि या चौकारे सायने रिक्षा संघटना संघ पोचतोय 66 धावेवरती. भरपूर चेंडू शिल्लक आहेत, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके जर खेळले तर नक्कीच धावसंख्या 70, 75, 80 देखील घरात पोहोचू शकेल. दिनेशच्या बॅटमधून हा येतोय मोठा मोठा आणि मोठा आणि दिनेश वैयक्तिक खेळी 51 नाबाद खेळी आपल्या या मॅच मध्ये या सामन्यामध्ये करतो. हाफ सेंचुरी पूर्ण. अभिनंदन दिनेश, अभिनंदन. आणि 11 धावांचा झेल सुटला होता मात्र तो झेल किती मागात पडला तो दाखवतो. आपली बॅट उंच करून 51 धावा नाबाद. दिनेश अभिनंदन. जबरदस्त बॅटिंग दिनेशच्या माध्यमातून 51 धावा नावाज खेळत आहेत. फटका बसतोय मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. धावा धावून काढायचं आहे. 73 धावा आणि वैयक्तिक 52 धावावर खेळत आहे दिनेश. मात्र शेवटच्या चेंडूवरती सिंगल आलेलं आहे मात्र स्ट्राईक पुन्हा दिनेशकडे आलेली आहे. हे मदत असेल. अरे काय पटकन गेले लक्षात नाही. बावन्न धावा नाबाद. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 73 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा बनवतीलच. कारण दोघे सर्ड बॅट्समन आहेत, चांगले बॅटर आहेत, मोठे बॅटर आहेत, स्पोर्ट बॅट चांगली खेळी करतात आपल्या संघासाठी. शेवटचे 7 चेंडू गोलंदाज आहेत. 6वा गोलंदाज संदीप. पुन्हा स्ट्राईक वरती नाबाद 52 धावा या मॅच मध्ये या सामन्यामध्ये. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 5 चेंडू 25 धावा केल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये किती धावा केल्या तुषार? दुसऱ्या मॅच मध्ये 18 धावा केल्या होत्या. नक्कीच आजच्या 3 मॅच मध्ये 100 धावा पूर्ण करेल की नाही. शुभेच्छा झाल्या. 25 आणि 18 किती दिल्या? आणि नक्कीच तिसरा सामना सुरू असताना 92 धावावर खेळायचा आहे हा खेळाडू दिनेश. 92 धावा 3 मॅच मध्ये करतोय. अजून बॅटिंग सुरू आहे. सुंदर वेगवान फटका मात्र चौकार येतो, थांबणार नाहीये. धन्यवाद धन्यवाद. मात्र 1 2 3 चालणार नाही, चौका षटकार चालतील. 96 धावावर खेळत आहेत 3 मॅच मध्ये. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. मात्र ह्या चेंडूची गरज आहे कोलशे संघाला. गावदेवी मास्टर कोलशे वर्षाचा सेमीफायनल सामना बघतोय. अपोजिट रिक्षा संघटना. जास्त धाव मिळणार नाहीये. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या झाली ती 78. 78. तीन चेंडू शिल्लक आहेत. सुरेख फटका, कडक फटका. मात्र किती धावांचा फटका असेल? एक धाव कंप्लीट झाले बघा. दुसरी धाव देखील घेतील की नाही. मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट. धाव संख्या 80. 80. किती रे? 98 धावाची खेळी. आणि अशा प्रकारे फटका फसतोय की नाही? मात्र फटका फसतोय.
आणि जेल सुटतो दिनेश यांचा मात्र इथे एक धाव कंप्लीट झालेत आणि दुसरी धाव देखील आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसामध्ये 100 धावा पूर्ण करतोय दिनेश. अभिनंदन दिनेश यांचं 100 धावा पूर्ण. आणि बघा सेंचुरी मारतोय 3 मॅच मध्ये. अभिनंदन दिनेश यांचा. आणि दुसरा खेळाडू 100 धावा करणारा. आणि हा पुन्हा एकदा चेंडू आमच्या भेटीला येतोय आणि त्यांच्या बॅट मधून हा येतो षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 24 चेंडू आणि या मॅच मध्ये नाबाद धाव संख्या त्यांनी केलेल्या आहे. 67 धावा केलेल्या आहेत. 67 आणि 67 धावा करत असताना 24 चेंडू समोर गेले आणि या 3 मॅच मध्ये 106 धावा त्यांनी केल्या. दिनेश यांनी चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केलेली आहे आणि तितकीच चांगली जबरदस्त सक्सेसफुल पॉवरफुल बॅटिंग करतोय. जयेश देखील करतोय आणि एकूण धावसंख्या झालेली ती 88 आणि 89 धावांचं लक्ष्य या 6 षटकामध्ये 6 ओव्हरमध्ये 36 चेंडूमध्ये बनवायचं आहे गावदेवी मास्टर कोल्से संघाला. चला उतरा फटाफट उतरा. चला प्रयोग आहे ना चांगला आला रिक्षा संघटना प्लीज प्लीज कमलेश पाटील प्लीज उतरा लगेच. चला उतरा लागेल. जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. दिनेश 24 चेंडू 67 धावा 67 धावा नाबाद 24 चेंडू सामोरे जाऊन आणि 3 सामने 106 धावा त्यांनी बनवल्या. 89 धावा तुम्हाला त्यांना बनवायच्यात. 67 67 मध्ये 36 चेंडू मध्ये बनवायचे आहेत गावदेवी मास्टर कोल्से संघाला. चला लवकर सामना सुरू करा. कल्पेश प्लीज.
नक्कीच दीपक उतरले आहेत बॅटर आणि नक्कीच दीपकला हिम्मतने बक्षीस लावलेलं आहे. 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर रोख रक्कम 3000 रुपये हिम्मत भूर मुर्दा यांच्या मार्फत खास करून दीपकसाठी बक्षीस लावण्यात आलेलं आहे. पैसे देखील जमा झालेले आहेत. चांगली धावसंख्या बनवतोय रिक्षा संघटना राई मुर्दा मोरवा. चोवीस चेंडू 67 धावा त्यांनी बनवल्या. नाबाद 67 रन 24 चेंडू दिनेश आपल्या संघासाठी बनवल्या आणि 3 मॅचमध्ये 106 धावा त्यांनी बनवल्या. या मालिकेमध्ये दुसरा क्रमांकावर खेळाडू आहे. पहिला किरण भोईर, दुसरा सुनील डोंगरकर, तिसरा दिनेश पागधरे. चला सामना सुरू. कमलेश सज्ज गोलंदाज बॅटर दीपक आणि संदीप. चांगला चेंडू कमलेश यांचा मारतोय. चांगला चेंडू अडवतो देवेंद्र आणि या चेंडूवरती एकच धाव. श्री गणेश होतोय. 89 धावांचा पाठलाग सुरू आहे. गावदेवी मास्टर कोलशेत ठाणे वर्सेस रिक्षा संघटना राही मुर्दा मोरवा सेमीफायनल सामना बघतोय. चेंडू येतो आमच्या भेटीला अगदी अगदी डिका स्पोर्ट्सच्या बाजूला. षटकार दीपकच्या बॅटमधून 3 चेंडू 3 षटकार मारा दीपक पाटील. धन्यवाद धन्यवाद. हॅट्रिकला 3000 रुपये हिम्मत भोईर यांच्या मार्फत दीपकसाठी. काय 11 वर गेलता तो? 11 वर सुरेखा फिल्डिंग मात्र फटका इथे अडवला जातोय. या चेंडूवरती एकी न धाव घेता डॉट चेंडू होतोय. मात्र दिनेशचा 11 धावांचा झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल सुटल्यानंतर तो दिनेश का थांबला नाहीये. आपल्या संघासाठी त्यांनी चांगली धावसंख्या बनवली. चांगली बाळी खेळला. चांगली बॅटिंग केली. 88 धावा मोठी धावसंख्या दिसते. सुरेख सुरेख अप्रतिम साऊंड इथपर्यंत साऊंड आला होता. मात्र यष्टीरक्षक कल्पेश यांच्याकडून चूक करते. झेल सुटतोय. कल्पेश पाटील एसटीच्या मागे यष्टीरक्षक चांगले करतात. मात्र त्यांच्याकडून चूक घडलेली आहे. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू कमलेश पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 चेंडू डॉट. पहिला सिंगल, दुसरा षटकार, तिसरा, चौथा आणि 5वा डॉट. आणि ते काय करतं काय बिघडतं गडी बाद थोडे पुढे सरसावले. माझं लक्ष नव्हतं. मात्र जबरदस्त चेंडू. धन्यवाद धन्यवाद विजय. धन्यवाद धन्यवाद विजय.
प्रभा मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून डीजे साऊंड सिस्टम मंडप डेकोरेटर्स नक्कीच सुंदर गाणं एकटा बस. मात्र एकट्याने बॅटिंग केलेली आहे दिनेश यांनी. एकटा बस भरपूर धावा त्याने केल्या. तीन सामन्यामध्ये 106 धावा त्याने केल्या. नंबर 3चा बॅटर ठरतो या मालिकेमधील दिनेश. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित. गोलंदाज अमित येतोय. अमित वर्सेस अमित असा सामना असेल. सुरेख अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये तो हॉब्रेक चेंडू आहे. मात्र यष्टीरक्षक कल्पेश पाटील रायगावचा बोना जबरदस्त एस्टिरेशन करतोय. चेंडू हवेमध्ये मात्र फटका अगदी बॅटच्या मधोमध जातोय आणि हा येतोय अमितच्या बॅट मधून दमदार बहारदार षटकार. नक्कीच मास्टर धन्यवाद जे मास्टर माइंड कोण आहे देवेंद्र आहे. जर्सी नंबर 21 मास्टर माइंड आहे. कुठला बॅटर कधी पाठवा कुठला कोणाचा कधी वापरावा नक्कीच सल्लागार आहेत ते. त्यांना सल्ला नेहमीच ऐकत असतात. सुंदर फटका बॅटमधून निघतोय. मोठा मोठा फटका षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. अमितच्या गोलंदाजी होती. आक्रमण फलंदाजी. बॅक टू बॅक तिसरा षटकार. जबरदस्त आहे. षटकारांची हॅट्रिक होताना दिसते. बॅटर आहेत अमित अमित आणि अमित. मात्र अमितला मार बसतोय. आणखी चेंडू फटका फसतोय. कमलेश पाटील यांच्या माध्यमातून सुंदर अप्रतिम झेल परतावा लागेल अमिताला. ज्या अमितने थैमान घातला होता त्या अमितला शांत करण्याचं काम अमित पाटील करतोय. धन्यवाद नक्कीच पाटील आला. मात्र झेल खाली कमलेश पाटील आला आणि नक्कीच आणखीन एक जबरदस्त मोठा बॅटर बाद. सुंदर झेल कमलेश पाटील यांच्या माध्यमातून. ज्या बॅटरनी लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार मारले होते त्या बॅटरला बाद करण्याचं काम अमित करतो. सुंदर झेल टिपतोय कमलेश पाटील. धाव संख्या वापर झाले त्या 25 धावा. 89 धावांचा पाठलाग सुरू आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू बघायचं ते काय बिघडतं. मात्र यष्टीरक्षकाला देखील चेंडू हा बीट करण्याचं काम केलं होतं. हा चेंडू डॉट येतोय. 18 धावांचा मार बसतोय. जरी 18 धावा मला आल्या मात्र
मोठी विकेट माझ्या नावावरती आलेली आहे. हे दशरथ अमित पाटील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 25 आणि नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले सुरू होतोय. मात्र या पॉवर प्लेमध्ये कुठला गोलंदाज असेल, कोण असेल, नवीन असेल, मात्र नक्कीच नवीनला देखील एक आव्हान असेल. 3 खेळाडू अगदी सर्कलच्या बाहेर असतील. ते कोण असतील? 3 खेळाडू बाहेर असतील. बॅटिंग पॉवर प्ले सुरू होतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच राजेन म्हात्रे यांच्या माध्यमातून एक चांगली कल्पना, मात्र वेळ आपल्याकडे भरपूर होता, मात्र त्या कल्पनेतून एक चांगला सार्थ सरतोय आणि 6 ओव्हरची मॅच चांगल्या रूपाने ते संपन्न होताना दिसते. नक्कीच असाच प्रयत्न आता दिवसभर थोडे थोडे मोठे होत चाललेले आहेत. मात्र असा जर वेळ वाचला तर नक्कीच असा प्रयत्न तुम्ही देखील करा जे पुढचे आयोजक आहेत त्यांनी. रिक्षा संघटना आयोजक आहेत असतील, भाईंदर संघ आयोजक आहेत, अजून आहेत राई संघ आयोजक आहेत. दिनेश बॅटिंग पॉवर प्ले. चेंडू उंच हवेमध्ये, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला आणि आहे तो षटकार. चांगला फटका माझा झेल करण्याचा प्रयत्न मध्ये देवेंद्र, चेंडू हाताला लागतोय, झेल सुटते, पुन्हा खेळण्याची संधी मिळते दीपक यांना. धाव संघ धाव संघ 32 झालेला आहे. मात्र नक्कीच सुंदर झेल झाला असता स्पर्धेमधून. झेल सुटतोय, पुन्हा संधी मिळते दीपक यांना. सुंदर कडक फटका अगदी समोर खेळला होता. गणेश चेंडू पर्यंत समोर आहेत आणि चेंडू अडवतात. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 1 धावांनी संघ जातोय. 33 धावा 89चा पाठलाग सुरू असताना सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू होता. बॅटला चेंडू ब्रास केला होता, मात्र इथपर्यंत साऊंड आला. मात्र या चेंडूवरती, या फटक्यावरती कुठल्याही प्रकारचे धाव घेतलेले नाहीये. दीपक वाईट साईडला पंचांमार्फत येतोय. थोडा वेग कमी केला होता दिनेश यांनी, मात्र बघतलं, पाहिलं, चेंडू सोडून दिला. मात्र हा चेंडू वाईट साईडला तर पंचांमार्फत अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय गावदेवी कोल्टे संघाला. सेमीफायनल सामना सुरू आहे. दिनेश वर्सेस दीपक हा सामना असेल. सूरज जबरदस्त चेंडू हाताळला होता. एकच धाव मिळेल. चेंडू आता डी झोन मध्ये. मात्र बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना जास्त काय फायदा घेऊ शकत नाहीये बॅटर दीपक आणि कुणाल. 88 धावा, 89 धावांचा पाठलाग सुरू आहे. 88 धावा बनवल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग दिनेशाने केली होती. सुरेख अप्रतिम चेंडू. मगाचा हा चेंडू वेगळा चेंडू आहे, वेगवान चेंडू होता. मात्र यष्टीरक्षक चांगली कामगिरी बजावतोय कल्पेश पाटील आणि जबरदस्त गोलंदाजी या पॉवर प्ले मध्ये. बॅटिंग पॉवर मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला कमबॅक करतोय, वापसी करतो आपल्या संघासाठी. जयेश कॅप्टन येतोय, नंबर 4चा गोलंदाज.
89 धावांचा पाठलाग सुरू असताना धावसंख्या झालेले आहेत आता 35 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावा करत असताना 2 गडी बाद झालेले आहेत. कुणाल सुंदर फटका, मात्र इथे थोडे बीट झाले, मात्र कदाचित हा झेल झाला असता, मात्र चेंडू थांबत नाहीये, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. मिळतील 4 धावा, हा येतो चौकार. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच जयेशला आणण्याचं काम संघ करतोय, मात्र स्वतः संघ नाही घेत, मात्र स्वतःनी गोलंदाज स्वीकारलेले आहे. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी वरून, हा येतोय मोठा फटका. मोठा फटका येतोय नक्कीचा. पुन्हा सज्ज गोलंदाज जयेश. सुंदरचा अगदी स्लो चेंडू टाकला होता, मात्र चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. अगदी अगदी वेगाने चेंडू होता, तितकाच वेगाने देखील फटका होता. चौकार येतोय आणि चौकाराने संघ जातोय 49 या धावावरती. अजून 40 पाहिजे. 15 बॉल 40. धन्यवाद. मात्र कोणी जाऊ नका, मॅच बघा. नक्कीच आल्या कोणी जाऊ नका, मॅच बघा, संपूर्ण मॅच बघा, ही स्पर्धा बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. सुरेख चेंडू, मात्र चेंडू थोडे कल्पेस पडलेले आहेत बघा. मात्र आपल्या संघासाठी मी पडलो झगडलो घासलो तर चालेल, मात्र आम्हाला सामना जिंकायचा आहे. धाव संख्या 50 धावा. धावफलकावरती गावदेवी मास्टर कोलसे संघाच्या 89 धावांचा पाठलाग सुरू असताना आतापर्यंत 50 धावा पूर्ण करतो, अभिनंदन. आणि अजूनही 39 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 14. कुणाल स्ट्राईक वरती, दीपक स्ट्राईक वर. दीपक देखील थांबणार नाहीये, मात्र दीपक आणि दीपक एक जबरदस्त बॅटर आहे. आणि नक्कीच त्यांच्या बॅटीबद्दल बोललं तर गेली 25 वर्षापासून त्याच बॅटने खेळतात. थोडी चर्चा सुरू आहे, मात्र दोघांसाठी मॅच महत्त्वाची असेल. मात्र इथे आजचा दिवस कुठला संघ थांबतोय आणि उद्या मेगा फायनल अंतिम सामना कुठला संघ खेळतोय. एका बाजूला रिक्षा संघटना राई मुर्दा मोरवा, दुसऱ्या बाजूला धावांचा पाठलाग सुरू असताना सुरेख दांडी गोल, मधील दांडी गोल, यॉर्कर चेंडू होता, मात्र हा चेंडू अगदी अगदी योग्य चेंडू होता. आणि अशा प्रकारे दीपक पाटील बाद झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन कोण असेल थोडी चर्चा सुरू आहे.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच स्पर्धा क्रमांक 5 बघतोय या नवगरच्या मैदानामध्ये, नवगर गावामध्ये आयोजकात श्रीधर नवगर मास्टर्स अग्रिकोळी समाज सेवा मंडळ. नक्कीच स्पर्धा, सुंदर स्पर्धा सुरू आहे आणि नक्कीच स्पर्धेचा पहिला दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे. सेमीफायनल सामना सुरू आहे. गोलंदाज येतोय नवीन. आणि हा फटका येतो आमच्या अगदी पाहुण्यांच्या भेटीला. षटकार थांबणार नाही, कुणाल थांबणार नाही. मोठे फटके चालू आहेत आणि नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच कुशल मॅच सुरू आहे. चेंडू शिल्लक आहेत 11, धावांची गरज 27. 27 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 11. मात्र 62 झाले. 89 जिंकला आहेत. काय करतो तू? 89 धावांचं आव्हान आहे दिनेश. 99 नाही आहे. 11 चेंडू, धावांची गरज 27. 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. फुलटा चेंडू मात्र चुकीला माफी नाहीये. असे ते चेंडू तुम्ही टाकले तर सोडणार नाहीये कुणाल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मांडवाचे वरून फटके सुरू आहेत आणि नक्कीच येणारे चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावांची गरज आहे 21. 21 धावा गरज आहे. कुणाल नक्की चांगला फटका, मात्र फटका आणि चूक. चुकीला माफी नाहीये. आम्ही त्याच्या मार्फत करते चूक आणि चेंडू येतो सीमारच्या बाहेर. हा येतो चौकार. धन्यवाद धन्यवाद. समोर लक्ष देस. धावसंख्या 72 झालेले आहे. सूर्य एक अप्रतिम चेंडू. मात्र ह्या चेंडूची गरज आहे. अशा चेंडूची गरज आहे रिक्षा संघटनेला आणि चौकार षटकारांची गरज आहे कोल्टे संघाला. चेंडू शिल्लक आहेत 8, धावांची गरज आहे 17. कुठल्या संघाला आहे खतरा? कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हारेल? मात्र जो संघ हारेल मात्र ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे. सेमीफायनल सामना सुरू आहे. सुरेख अप्रतिम चेंडू, मात्र हाफ चेंडू, वाईट चेंडू, खराब चेंडू. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. एका बाजूला कुणाल चांगली बॅटिंग करतोय. बत्तीस धावांवर खेळत आहे तो. हा मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. ह्या चेंडूची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावांची गरज आहे 16. मात्र हा चेंडू महत्वाचा असेल. सूर्यका स्लो चेंडू होता, मात्र सिंगल घेतला जाईल. मात्र पुन्हा स्ट्राईक वरती कुणाला येण्याचा प्रयत्न नक्की त्याचा आहे. येणारा चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 15. बघा दोघांचं कंपॅरिझन केलं. 5 ओव्हरमध्ये 73 बनवलं कोणत्या संघाने. यस बॉल दे. नितीन म्हात्रे
5 ओव्हरमध्ये 73 होत्या रिक्षा संघटनेचा धावा आणि 2 गडी बाद होते आणि ते कोलशेद 1 धावेने पुढे 74 धाव बनवतोय आणि 3 गडी बाद करतोय आणि नक्कीच कंपल्सरी धावा तुम्हाला करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावांची गरज आहे 15 आणि 15 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. कुणाल आणि नक्कीच सचिन 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 15. गणेश पाटील येतोय. सेमीफायनल सामना सुरू आहे. कोलशेत वर्षात रिक्षा संघटना 6 चेंडू धावांची गरज आहे 15. कंपल्सरी धावा करायच्या आहेत. सूर्य चेंडू अपील आणि इथे अपील होते. एकदा कंप्लीट झाले बघा. दुसऱ्या धावण्याच्या प्रयत्नामध्ये इथे यस काय करतं काय बिघडतं. डेड चेंडू केलेला आहे मात्र या चेंडूवरती एकच धाव घेतली जाईल. एकच धाव मोजली जाईल मात्र स्ट्राईक वरती सचिनला राहायला लागेल. इथे स्ट्राईक चेंज झालेले हे महत्वाचं असेल. चेंडू शिल्लकात 5 धावांची गरज आहे 14 मात्र 14 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवायचे आहेत. मात्र इथे काहीतरी घडलं काहीतरी बिघडलं मात्र इथे कोण जिंकेल ह्या चेंडूवरती थोडं वेगळं घडलं मात्र स्ट्राईक चेंज झाली महत्वाचं असेल. उपस्थित माजी नगरसेविका उमा श्याम पाटील यांचं देखील स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. अग्रिकोली समाज सेवा मंडळ आयोजित नवघर शिलेदार मास्टर्स नवघर गावाच्या वतीने समाजाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. उमा श्याम पाटील माजी नगरसेविका नवघर गावातील स्थानिक आहेत रहिवासी. ना 5-14 स्ट्राईक वरती सचिन. पाच 14 चेंडू हवेमध्ये मात्र झेल सुटतोय. स्ट्राईक देखील बदलते मात्र इथे झेल झाला असता तर स्ट्राईक वरती नवीन बॅटर आला असता मात्र इथे तसं घडत नाही. झेल सुटतोय चूक करते पंकज मार्फत स्ट्राईक वरती मोठा बॅटर कुणाल शेळके. चेंडू शिल्लक आहे 4 धावांची गरज आहे 13. चार चेंडू आणि धावांची गरज आहे 13. स्ट्राईक वरती कुणाल. सूर्य का अप्रतिम फटका मात्र चेंडू अडवण्याचं काम पंकज करतोय मात्र या चेंडूवरती या फटक्यावरती कुठल्याही प्रकारची धाव नाही घेतलेली नाही मात्र माझ्याकडे स्ट्राईक राहणे गरजेचं आहे. 3 चेंडू धावांची गरज आहे 13 कंपल्सरी 13. 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 13. तुमच्या 3 गडी बदललेत आणि रिक्षा संघटना 2 गडी बाद झालेले आहेत. कंपल्सरी धावा बनाव्या लागतील या 3-13. आणि नक्कीच हा वाईटचा इशारा मात्र इथे काय घडलं काय बिघडलं माझा कुशल कंडिशनला वाईट टाकणं गरजेचं होतं की नव्हतं. आता मात्र 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 12. 2 षटकार मारावे लागतील. क्लीन विजय. तीन 12. हा येतोय आमच्या भेटीला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी वरून लांबच लांब षटकार 2-6.
धन्यवाद धन्यवाद अजय. नक्कीच कुशल कंडिशन सुरू आहे, कुशल मॅच सुरू आहे. एक चेंडू, दोन चेंडू माफ करा आणि धावांची गरज आहे 6. 2-6, दोन चेंडू 6 धावांची गरज आहे. मात्र हा चेंडू हा मधुर असेल. हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे, हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. 2-6. फटका फटसोय बघायचं इथे काय करतं काय बिघडतं. इथे षटकार हातामध्ये झेल होता मात्र चूक करते. अशा प्रकारे गावदेवी मास्टर कोळसे संघ जिंकतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. डीजे नक्कीच आम्ही विशेष सन्मान करतोय या स्पर्धेनिमित्ताने. या विभागातील रहिवासी माजी नगरसेविका यांचा देखील विशेष सन्मान. विशेष सन्मान माहिती शाळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपल्या स्थानिक रहिवासी माजी नगरसेविका